हाय नमस्कार. हाय माझा काळा मसाला आहे बरं का. कांदा लसूण खोबरं घालून वाटून केलेलं आहे. जिरं आहे, जिरं पण ठेवलेली आहे साईडला. हळद आहे, मोहरी आहे, तीळ आहे आणि हे सोयाबीन आहे बरं का. हे बघू शकता. तिथं कुकर लावला जातात आणि हे गिरात टाकलं. कोणतं आहे पॉलिश राईस इंद्रायणी आहे बरं. आणि तिथं मी वाटण घेतले. तीळ आणि कांदा आहे असा भाजून. वाटणमध्ये आलू पण टाकलं आहे. मी अर्धच टोमॅटो टाकणार आहे, कोथिंबीर टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. खोबऱ्याचं बारीक केलेलं पण टाकले बरं का खोबरं मी. आता आपण फिरवून घेऊया मिक्सरला. पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवले बरं का. भाजी करताना मी असं पाणी गरम करायला ठेवले, भाजी चविष्ट होती. आणि त्यात एक शिट्टी होती. आपले पाणी गरम झाले. मी गरम पाणी काढलेलं असतं, मी वापरत आहे. मी बघू शकते. मी जिरं टाकलं आहे बरं का. आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या. मी बंद करणार आहे. तेव्हा वाटण टाकलं आहे बरं का. हळद आता टाकली. लाल तिखट, आम्हाला जरा जास्त तिखट टाकते. मी छोटे चम्मचने ना 2 चमचे टाकते. आपण घेऊया आता मस्त पैकी ना याला हलवून. ग्रेव्ही आहे मस्त. त्याला आपण तेल सुटूस तर असंच ठेवायचं. आपलं तेल सुटले बरं का आपल्या त्या मसाल्याला. बघू शकता किती छान तेल सुटलं आहे. त्याच्यात आपण सोयाबीन टाकू. सोयाबीनची भाजी करणार आहे. ग्रेव्ही करणार आहे बरं का, रस्सा भाजी. आता झाले आपली एकत्र. पाणी टाक. गरम पाणी आहे बरं. एका गरम पाणी मी पक्कडनं धरले. आता टाकतेच. तुम्ही बघू शकता. कोणत्या बिन रस्सा भाजीला ना गरम पाणीच टाकायचं बरं का. भाजी पण चविष्ट होते, खायला छान वाटते. बस त्याला उकळी आले तुम्ही बघू शकता. मी गॅस कमी केलं. तर आपण नमक टाकूया. जे त्याच्या चवीनुसार नमक टाका बरं का. आणि नॉर्मल साखर टाकायची, नॉर्मल चवीला. म्हणजे चव बदलते बरं का साखरेने. तुम्ही बघू शकता सोयाबीनची भाजी. चला मस्त शिजायला लागली. आता अजून
5 मिनिटानं शिजू द्या चांगली. आपली भाजी झाली बरं का, एकदम मस्त झाली. तुम्ही बघू शकता. कसं आहे खतरनाक या खायला. चला आपण गॅस बंद करू. बघा तुम्ही माझ्या भाकरी बघू शकता, एकदम पांढरी आहे बरं का, बघू शकता. एकदम सफेद आहे. आणि ही माझा सोयाबीन वड्यांची भाजी आहे. या ज्वारीची भाकरी खायला सर्वजण कसे आहात? सर्वांनी बघा व्हिडिओ बरं का, कमेंट पण करा कसा आहे व्हिडिओ ते. त्याच्यामध्ये भात आहे बरं का, काढला नाही गरमच भारी लागते भाकरी. बघा मला वाटते तुम्हाला नक्कीच भाकरी माझी आवडते.